महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या दालनात गुरुवारी दुपारी अर्जाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीने गोंधळ घालत महापौरांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी परभणी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संघटनेतर्फे दिवसभर काम बंद आंदोलन पुकारले। सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे। या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेतील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक शेख रौफ याच्या विरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 115(2), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार कचरा डंपिंग संदर्भातील अर्जावर कारवाई न झाल्याच्या कारणावरून संशयिताने महापौरांच्या दालनात आरडाओरड केली, मोबाईलवर परवानगीशिवाय चित्रीकरण सुरू केले, तसेच महापौरांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी हस्तक्षेप करणारे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांना धक्काबुक्की करून त्यांचा चष्मा फोडण्यात आला, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे। घटनेनंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। चौकशी दरम्यान कार्यालयात येण्यापूर्वी संशयिताने बाहेरील कचऱ्यात चाकू फेकल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तो चाकू जप्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करतायत। पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असून आज होणाऱ्या महानगरपालिका समोर आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। 2 दिवसा अगोदर मी आता पूर्णतः माहिती घेतली। आमचे कर्मचारी, साफसफाई मुख्य कर्मचारी करण गायकवाड यांनी याच्यावर कारवाई केली। ते अडथळा निर्माण करू लागला। जेव्हा डंपयार्डमध्ये जे चिकन वेस्ट असते ते टाकण्याकरता त्याने मना केलं होतं, तुम्ही इथं टाकू नका। आता कारण 2दा-3दा त्याला समजून सांगितलं, बा आपण असं करू शकत नाही, जे शासकीय कारवाई ते आम्हाला करावं लागते काम। त्या कामामध्ये त्यांनी बाधा निर्माण केली। त्या अनुषंगानं करण गायकवाडनी ह्याच्यावर NC दाखल केलेली आहे नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये। त्याला असं वाटलं असेल की बहुतेक मी केस केला आहे म्हणून। या घटनेच्या नंतर काय तुम्ही तक्रार दिलेली आहे, गुन्हा दाखल झाला का? काय नाव काय त्या व्यक्तीचं? नाव त्याचं मला माहीत नाही, काय समाजसेवक म्हणून आहे, रफिक काय नाव आहे त्याचं, रफिक समाजसेवक। या घटनेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। उद्या आंदोलनाचा हत्यार उपासला जाणार असं कर्मचाऱ्यांकडनं सांगितलं जातं। नाही, मी आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करत आपलं काम करत राहावं। असे व्यक्ती आपले आहेच, त्यांची मानसिकता तसे ते करत राहतात, आपण करू नये त्यांचं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बोलणं झालं का या संदर्भात? वरिष्ठ नेत्यांशी काय बोलणं झालं? नाही वगैरे आला होता? नाही, वरिष्ठांशी काय संपर्क झाला नाही। आता त्यांना पण जर माहीत झाला नसेल, बहुतेक माहीत झाला तर नक्की फोन येईल। तुम्ही फिर्याद दाखल केली, गुन्हा दाखल झाला? हो, झाला आहे। आमचे कर्मचारीने त्याच्यावर फिर्याद दाखल केली। परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष नात्याने मी आज असं आवाहन करतो की आमचे महापालिकाचे जे महापौर सय्यद इक्बाल साहेब आहे, त्यांच्यावर एका युवकाने शस्त्र घेऊन त्यांच्या अंगावर हमला केला। त्या निषेधामुळे आज मोंढा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि तसेच उद्या आम्ही पूर्ण महापालिका त्याच्या निषेधामध्ये लेखी बंद करणार आहोत। कारण काय झालं? कारण आता ते म्हणजे तो आला, त्याच्याकडे शस्त्र होता, आमच्या सिक्युरिटी गार्डने त्याला धरलं आणि त्याच्यामुळे फार मोठा हा एक निश्चित झाला। त्याच्या मारण्याच्या उद्देशाने आला होता का? असं काय सांगू शकत नाही ना, त्याच्याकडे हातार घेऊन आला म्हणजे काय, ते जीव बी मारू शकत होतं त्यांचं। आमचे सिक्युरिटी गार्ड होते बोले बरं झालं ना, त्या अंदाजा तितकं तर समजा त्यावेळेस मी नव्हतं तिथं, आणि माझे सिक्युरिटी गार्ड होते। माझ्याकडे सुरक्षा विभाग प्रमुख बी आहे मी, आणि माझे कर्मचारी तिथे होते। महापौर साहेबांचं असं झालं की त्या लोकांनी धरलं। आज सगळे महापौर साहेबांनी सगळे लोक येऊन तिथे त्या साहेबाकडे बसले आणि त्यालाही धरलं। त्याच्या मनात काय होतं, कर्मचाऱ्यांची काय भूमिका असणार आहे? म्हणजे महापौरवर असं झालं उद्या कुणावर आंदोलन करणार का? नाही, लेखी बंद करणार आम्ही होतो, निषेध करणार या घटनेचा। सामान्य माणसाचा बरोबर ना, त्यामुळे आम्ही थोडंसं एक निषेध करणार आहे उद्या।